नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक माणूस पैसे कमवतो आणि ह्या पृथ्वीवरच ठेवून जातो। कुठलाही माणूस स्वर्गात 1 रुपया सुद्धा घेऊन जात नाही, घेतलेला आपण आजपर्यंत पाहिले नाही आणि पाहणार पण नाहीत। मित्रांनो, हे सत्यतेवर आधारित मी बोलत आहे मित्रांनो। आणि पैसे कमवत असतो कुठलाही माणूस आपल्या वारसदारासाठी संपत्ती जमा करून ठेवत असतो, स्वतःच्या पोटाला खात नाही, अहोरात्र मेहनत करतो। हे सगळीकडे चाललेलं प्रोसेस आहे, मी नवीन सांगत नाही। परंतु मित्रांनो, भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया आपल्या मुलांना लाईफ टाईम पैसे देणारा प्लॅन देत आहे। आयुष्यभर इन्कम, आपली संपत्ती जरी आपण कमवून ठेवली असेल ती राहील का नाही माहीत नाही, आपल्या पश्चात आपल्या माघारी, आणि मुलं ठेवतील का विकून टाकतील हे माहीत नाही। आपण घर, जागा, जमीन, प्रॉपर्टी सगळं काही करून ठेवतो मुलांसाठी, परंतु आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे ही संपत्ती मुलं आपली ठेवतील का विकून टाकतील माहिती नाही। कारण आपण संपत्ती तर त्यांच्या भविष्यासाठी आपण तयार केलेली असते। परंतु मित्रांनो, असं LIC ऑफ इंडियामध्ये असा एक प्लॅन आहे की तुमच्या मुलाला आयुष्यभर पैसे मिळतात। पैसे भरायचा पिरियड 5 वर्ष ते 16 वर्षच आहे, परंतु आपल्या मुलांना आयुष्यभर गॅरंटेड टॅक्स फ्री पैसे मिळतात। हा मित्रांनो, पैसेच मिळत नाही, त्याच्यासोबत अजून अनेक बेनिफिट आहेत। लाईफ कवर मिळते, इन्शुरन्स कवर। इन्शुरन्स म्हणजे जे तुम्ही पैसे भरलेले नसतात त्याची गॅरंटी असते। आणि आजकाल तर आपल्याला पेन्शन पण नाही मित्रांनो। आपण एखादी नोकरी चांगली असेल, व्यवसाय चांगला असेल तर टिकेल का माहीत नाही, नोकरीला आपण करू का नाही नोकरी माहीत नाही। कारण माणूस हा नैसर्गिक आहे आणि जबाबदाऱ्या ह्या कृत्रिम असतात, आपण तयार केलेल्या। आपण लग्न केलेलं असते, मुलं बाळं, आपण कर्ज काढलेलं असतं, आपण अनेक गोष्टी आपल्या अंगावर जिम्मेदारी पडत असतात आणि माणसाच्या जीवनामध्ये त्या जिम्मेदारी पाडण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था नसते। जसं मी सांगतो, टायटॅनिक जहाज एवढं बलशाली होतं, परंतु ते जहाज बुडलं का? कारण आईस जे बर्फाचा एक डोंगरासारखं तयार झालं त्याला टक्करलं, त्याला ठोकर बसला आणि त्याच्यात पाणी गेलं। कारण त्यांच्याकडं टायटॅनिककडं पर्यायी व्यवस्था नव्हती। त्यांना वाटत होते की काहीच होणार नाही ह्या जहाजांना। परंतु मित्रांनो, मला एक सांगायचं उद्देश की माणसाकडे पर्यायी व्यवस्था पाहिजे। आपण नोकरी व्यवसाय करतो, आपलं उत्पन्न चांगलं आहे, आपल्या मुलाबाळाला आपण सांभाळतो, सगळं काही खरं असेल तर पर्यायी व्यवस्था आपल्याकडे नसल्यामुळेच आपलं फार अतोनात नुकसान होतं आणि झाल्यानंतर 99% लोकांना कळतं। अगोदर कळणं गरजेचं आहे मित्रांनो। जसं पॅराशूट विमानामध्ये अगोदर पाहिजे का ॲक्सिडेंट झाल्यावर नंतर पाहिजे? गाडीला ब्रेक आपण अगोदर लावून गाडी चालवतो का ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावतो? घराला कुलूप आपण अगोदर लावतो का चोरी झाल्यावर लावतो? मित्रांनो, हे साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु ह्याची फार मोठी किंमत मोजावी लागते। तसं आपण जर नोकरी व्यवसाय करत असेल, आपली मुलं असतील, आपली मुलं बाळं, त्यांच्या नावावर ही पॉलिसी घ्या, त्यांना आयुष्यभर पैसे मिळणार आपल्या नाही। आपण जी संपत्ती कमवतो, प्रॉपर्टी, घर, जागा, जमीन, बरंच काही असतं, ते टिकेल का नाही माहीत नाही आणि त्याच्यातनं उत्पन्न मिळेल का माहीत नाही। समजा घर आहे, बिल्डिंग आहे, भाडेकरू नसेल तर काय करणार? म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकलेत आपण म्हणतो 10%, 15%, 20% मिळणार आहेत, हे एक अंदाज असतो मित्रांनो। गॅरंटी आहे का? आणि गॅरंटी असते तर मग सब्जेक्ट टू मार्केट असं का लावले? मला सांगा ना। आज म्युच्युअल फंड सही आहे हे जे त्यांचं सेंटेन्सेस होतं त्याच्याबद्दल कोर्टात वाद आहे। सही आहे म्हणजे बरोबर आहे, मग पैसे का कमी मिळतात? आता आज मार्केटची परिस्थिती पहा। मला म्हणायची वस्तुस्थिती कळाली पाहिजे, खरं कळायला पाहिजे। सत्य माणसाला विचार आणि कर्म केलं तर उशिरा करून पण माणसाला चांगले दिवस येतात, वाईट येत नाहीत। जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, रावणाचं एवढा भक्तिमय रावण होता, एवढं पुण्य केलं होतं आणि शेवटी वाईट परिस्थिती का आली? कारण कर्म हे सतत चांगलं केलं पाहिजे, एक दिवस चांगलं करून चालत नाही। सतत, जसं आपण सतत जेवण करतो जगण्यासाठी, गाडीत सतत पेट्रोल टाकतो, गॅस भरतो 4 व्हीलरला, कारण घराला आपण रोज कुलूप लावून जातो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, हे सिक्युरिटी आहे मित्रांनो। इथे इन्कम सिक्युरिटी आहे। 10,000 जर भरले तर तुम्हाला 30 लाख रुपये लिहून दिले जातात। असं कुठं होतं का? मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो। आणि असे प्लॅन पूर्वी नव्हते, आत्ता आहेत, तर घ्या, कारण हे प्लॅन बंद होणार आहे। त्याचं कारण सांगतो, कारण 10% इंटरेस्ट सेव्हिंगला, बचतीला कुणाला परवडणार आहे? आणि लाईफ टाईम गॅरंटी द्यायची, कधीच परवडणार नाही। आज मार्केटमध्ये तुम्ही जावा, बँकेतल्या बचत खात्यावर 2 ते 3% इंटरेस्ट आहे। बचत म्हणतो, सेव्हिंग, FD नाही, सेव्हिंगला 2 ते 3% इंटरेस्ट आहे आणि आम्ही 10% देतो आणि गॅरंटेड देतो। आज मला सांगा, 15-20 वर्षाचा काळ पहा तुम्ही, बॅकसाईडला जाऊन 14% इंटरेस्ट होता, आज आहे का मार्केटमध्ये? म्हणजे इंटरेस्ट रेट डाऊन होत आहेत ना। मग तुम्हाला 100 वर्ष, 150 वर्ष हे गॅरंटी द्यायची परवडेल का कुठल्या तर संस्थेला? म्हणून हा प्लॅन बंद होणार आहे। आणि पूर्वीचे प्लॅन आणि आजचे प्लॅनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पूर्वीचे प्लॅन लाईफ टाईम प्लॅन नव्हते मित्रांनो। पूर्वी LICकडे लाईफ टाईम प्लॅन होते, आता आहेत आणि ते पण बंद होणार। त्याचं कारण सांगतो,
एवढं लाईफ लॉंग गॅरंटी द्यायचं परवडणार नाही. आणि मनी बॅक आहे, दरवर्षी पैसे मिळतात. प्रीमियम भरायचा पिरियड 5 ते 16 वर्षे आहे. तुम्ही 5 वर्षे पण भरू शकता, 16 वर्षे पण भरू शकता. जर आपण 16 वर्षाचा टर्म केला तर आपल्याला 10,000 रुपये महिना भरले तर 30 लाख रुपये लिहून दिले जातात 10,000च्या बदल्यात. असं मल्टिपल इन्कम क्रिएट होतं मित्रांनो. क्रिएट आणि सेव्ह असं कॉम्बिनेशन आहे LIC ऑफ इंडियामध्ये. बँकेत आपण सेव्ह करतो, पैसे थोडे ठेवतो आणि मोठी रक्कम क्रिएट होते. इथं अगदी उलटं आहे. आणि हेच आजकाल कलियुगामध्ये बऱ्याच व्यक्तीला समजत नाही. आणि ही कायदेशीर आहे, पेपरवर रायटिंग पेपरवर लिहिलेलं आहे, सर्क्युलर आहे आणि गॅरंटेड आहे. आणि आम्ही प्रिंटआउट पण देतो मित्रांनो. आपण धोका असा खातो की आपण चांगल्या गोष्टीला बगल देतो, टाळटाळ करतो आणि इथंच आपल्याला धोका होतो. मित्रांनो, प्रत्येकजण काम करून पैसे कमवतो, हे इथंच ठेवून जातो पृथ्वीवर. आणि त्याच्यात ॲडिशनल गॅरंटी काही नसते. समजा तुम्ही संपत्ती कमवले, उद्या आपल्याला संकट आलं तिथे संपत्ती राहील का? आता लोक हॉस्पिटलच्या पॉलिसीसाठी घरं जागे विकतात, प्लॉट विकतात. किती तर आपत्ती येऊ शकते ना. आणि त्या आपत्ती आली तरी तुम्हाला नुकसान होणे म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. मेडिक्लेम कॉन्ट्रॅक्ट आणि LICचं इन्कम कॉन्ट्रॅक्ट, दोन्ही कॉन्ट्रॅक्ट गरजेचं आहे. आणि स्ट्रॉंग पाहिजेत. बरेच लोक एखादी छोटी मोठी पॉलिसी काढतात आणि तशीच ठेवतात. ते महागांच्या हिशोबाने पुरत नाही ना. पूर्वी लोकांनी बघा पॉलिसी काढल्या, ज्याचं वय 40 होतं त्यांनी 60व्या वर्षी रिटायर झाले, पॉलिसी संपली. खरी इन्शुरन्सची गरज पुढेच आहे ना. इन्कम बी बंद होतं आणि इन्शुरन्सचा बेनिफिट बंद होतो. त्याच्यासाठी पर्याय म्हणून अशी व्यवस्था केलेली आहे LIC ऑफ इंडियाने. 2 प्लॅन आहेत, एक 8% इंटरेस्टवाला आणि एक 10% इंटरेस्टवाला. दोन्ही गॅरंटेड आहेत आणि दोन्हीपैकी तुम्हाला आवडेल तो घ्या. परंतु मित्रांनो, 8% प्लॅन आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी वाढत जाते, इन्शुरन्स कवर वाढत जातो कंटिन्यू लाईफ टाईम. पैसे भरायचा पिरियड 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे आहे. त्याच्यानंतर आयुष्यभर इन्शुरन्स वाढतो आणि दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात. आणि 10% प्लॅन आहे, त्याच्यामध्ये जेवढा पिरियड आहे तोपर्यंत वाढ होते, त्याच्यानंतर ते फिक्स फ्रीज अमाऊंट होते. त्याला पण आपल्याला 10 लाखाला 40,000 रुपये इंटरेस्ट आहे आणि 10 लाखाला प्रीमियम आपण 16 वर्षासाठी 10,000 बसतो. 10,000 भरले की 40,000 बोनस मिळतो. 10,000 भरल्यावर 40,000 रुपये बोनस कुठली बँक देते मला सांगा, गॅरंटेड लिहून. आपल्या वाईट परिस्थितीत प्रत्येकजण अहोरात्र मेहनत करून आपल्या वारसदारासाठी आणि स्वतःसाठी संपत्ती कमवत असतो, पैसे कमवत असतो, जगत असतो, परंतु गॅरंटी कसलीच नसते. मित्रांनो, एका साईडला आपलं लग्न होतं, मुलंबाळं होतात, जबाबदाऱ्या वाढतात, आपण कर्ज काढतो, बरेच EMI असतात. दुसऱ्या साईडला आपल्याकडे इन्शुरन्सची गॅरंटी नसेल तर देऊ नको करू. जर प्रॉब्लेम आला तर हे सगळं अगदी डोळ्यासमोर विस्कळीत होतं, उद्ध्वस्त होतं आणि नंतर रडून आणि किंवा दुःख वेदना घेऊन काही साध्य होत नाही. आजकाल रडल्यानंतर पैसे मिळतात असं होतं का कधी? तुमच्यावर अति संकट आल्यानंतर लोक दुरुपयोग करून घेतात. जसं एखादं घर पडल्यानंतर त्याच्या विटा पण माती पण उचलून घेऊन जातात लोक. आणि चांगला बंगला असेल तर त्याच्यावर बघायची, नजर लावायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही. तसंच आहे, तुम्ही स्ट्रॉंग बना. मी नेहमी म्हणतो, मला सांगा, बोकुड, कोंबड्या कापल्या जातात ना, मासे, आणि वाघ कापून दाखवा, तो पण जंगलातला वाघासारखं जागा. प्लॅनिंग करा, आपल्याकडे आहेच सगळं काही. फक्त आपण मनाची तयारी करणं गरजेचं आहे. मनाची तयारी करून प्रत्यक्षात काम करण्याची गरज आहे. जसं आपण जेवण बघून थांबतो का, जेवतो म्हणून आपण जिवंत आहे, तसं आहे. कंटिन्युटी महत्त्वाची आहे. आपण कंटिन्यू जेवण करतो की नाही, तसंच हे आपल्या मुलाबाळासाठी हा प्लॅन घ्या. आयुष्यभर पैसे मिळतील. आपण जरी ह्या पृथ्वीवर नसेल मित्रांनो, तरी आपलं नाव निघेल, आपल्या आईवडिलांनी असं करून ठेवले म्हणून. मला सांगा, संपत्तीसुद्धा टिकणार नाही. तुम्ही आज जे कमवत आहे ती मुलं आपली पिढ्यानपिढ्या टिकवतील का? गॅरंटी आहे का? संकट काय येतील माहिती आहे का त्यांना? मित्रांनो, आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन, आयुष्यभर इन्शुरन्स देणारा प्लॅन बंद होत आहे. 8% इंटरेस्ट आहे आणि एकामध्ये 10% इंटरेस्ट आहे. 10% इंटरेस्टला आपला टर्म संपल्यानंतर अमाऊंट जी होती ती फ्रीज होती, ती वाढत नाही. आणि 8%ला आपण पैसे घेऊन वाढत असते. दोन्ही प्लॅन चांगले आहेत, खूप चांगले आहेत. आपल्या मुलासाठी, मुलींसाठी, आपल्या अपत्यासाठी संपत्ती क्रिएट करण्याचा एक मार्ग आहे. आणि 1 वर्षानंतर हे पैसे वापरता येतात. लिक्विडिटी आहे मित्रांनो. बँकेत आपण सेव्हिंग अकाउंटवर जे पैसे ठेवतो ते 1 वर्षानंतर आपण फक्त तिथं आज भरले की उद्या काढता येतात, एवढाच फरक आहे. 1 वर्ष फक्त आपल्याला लॉक आहे, त्याच्यानंतर ओपन आहेत, पैसे वापरता येतात. पैसे काढून वाढतात आणि वापरता पण येतात. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काहीच नाही, फक्त माइंडसेटचा प्रॉब्लेम असतो. मनात चांगले विचार आले तर कर्म ऑटोमॅटिक घडतं आणि ते टिकवण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेस आमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर बऱ्याच वेळा व्यक्तींना आवडतं, पटतं, परंतु थोड्या दिवसाला कोणी तर चुकीचं सांगतं. आणि माणसाचं मन काय नेहमी विचार करतं, चांगलं वाईट. चांगले विचार आलेले ते टिकत नाहीत, काही दिवसानंतर ते निघून जातात. आणि विचारावर कर्म घडत असतं, कर्मावर भविष्य असतं. बऱ्याच व्यक्तीला वाटतं की नाही, समजा कुठं कंपनीत वगैरे मल्टी मार्केटिंगमध्ये पैसे ठेवले, कंपनी बंद झाल्यावर वाटते उगोच ठेवले,
एखाद्याला उसने दिल्यानंतर त्यांनी बुडवल्यानंतर बुडवले उगच दिले पैसे, आपल्याला उगीच आपण द्यायला नाही पाहिजे होते, असं चूक नंतर लक्षात येते, नंतर येऊन उपयोग होत नाही. अगोदर येणं गरजेचं आहे. माणूस हा नैसर्गिक आहे. तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट करा. मुलांच्या नावावर संपत्ती सतत वाढत जाते आणि त्या मुलांना सतत पैसे मिळतात. आयुष्यभर इन्कम मिळतं. आयुष्यभर धंद्याची तर गॅरंटी आहे का, नोकरीची गॅरंटी आहे. कुठलाही माणूस गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला लागल्यानंतर 60ला रिटायर होतो का नाही. हे 100 वर्षे पैसे देण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो. हे का सोडताय? सोडू नका. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. 8% 10% मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट आहे का सेव्हिंगला? सांगा मला. 1 वर्षानंतर सेव्हिंग अकाउंटवर कुठली बँक लोन देते का? मला सांगा. आज तुम्ही 10,000 भरल्या 30 लाख रुपये कोण लिहून देतं का? सांगा. आज किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात. करोड रुपये लोकांची मिळत नाही. आंदोलन करावं लागतं. सरकारला निवेदन द्यावं लागतं. काही लोक तर टेन्शन, अटॅक येतो. हे सगळं का घडतं? सगळं रामायण महाभारत. त्याचं कारण आहे आपण चुकीच्या विचारानं जीवन जगतो आणि चांगलं सांगणाऱ्याचं आपण लगेच सोडून देतो. हे निसर्गाचा नियम आहे, परंतु त्याच्या नियमाच्या विरोधात आपण चाललं पाहिजे मित्रांनो. वाघासारखं जगलं पाहिजे. जसं जंगलातला वाघ कापून दाखवा, कोणी त्याला पकडून दाखवा. म्हणजे मला काय सांगायचे की आपल्या गरजेसाठी, आपली संपत्ती वाढवण्यासाठी, आपल्या मुलांचं भविष्य बनवण्यासाठी आपण शाळा शिक्षण, कॉलेजमध्ये शिक्षण देतो का नाही. नोकरी लागेल गॅरंटी आहे का? पास होईल गॅरंटी आहे का? मग का देतो? इथे तर डायरेक्ट पैशाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना. आपण का करू नये? मुलांचं खरोखर आपल्या मुलावर प्रेम असेल आणि खरं जर तुम्हाला प्लॅनिंग करायचं असेल तर हे पेपरवर लिहून आहे, गॅरंटेड आहे, टॅक्स फ्री आहे, लाईफ टाईम आहे आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. असा प्लॅन बंद होत आहे. आज आता ताबडतोब फोन करा आणि मुलांना संपत्ती निर्माण करा. मला सांगा 10,000च्या बदल्यात तुम्हाला 30 लाख रुपये संपत्ती लिहून देतो आम्ही. 30 लाखाचा करार आहे. उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर 30 लाख रुपये देतो आपण. पेपरवर लिहून दिलेला आहे आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. फक्त काय असतं, आज जे जगामध्ये ज्ञान आणि पैसा घेतलेली लोक आहेत ना, त्यांच्या मनामध्ये सतत चांगल्या गोष्टी खेळत असतात आणि ते करत असतात मित्रांनो. हे जी थोर व्यक्ती आपल्या इतिहासामधले जे थोर नेते आहेत, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज जे ज्यांची नावं आपण सतत घेतो, हे ज्या थोर व्यक्तींनी सतत चांगलं कार्य केलेलं आहे आणि आत्ता आपल्याला देश स्वतंत्र झाला, आपल्या मुलाबाळासाठी सतत चांगलं कार्य करायचे. अज्ञानी लोक काही पण सांगून जातात, आपण त्याचं ऐकतो. ज्ञानवाला माणसानं आणि जर पेपरवर लिहून मिळत असेल, प्रॉब्लेम काय? मला सांगा. LIC ऑफ इंडिया पोस्ट ही गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट गॅरंटी आहे. त्याच्यामुळे भीतीच नाही. ज्यांनी नोटा प्रिंट केल्या त्यांची पॉलिसी आहे मित्रांनो. तर धोका नाही, भीती नाही. आम्ही दरवर्षी मार्चमध्ये ॲडव्हर्टाईज देतो की बरेच लोक पॉलिसीचे पैसे न्यायला येत नाहीत, सापडत नाहीत. त्यावेळेस आम्ही पेपरला पण ॲड देतो, पैसे घेऊन जावा म्हणून. TVला ॲड देतो. अशी संस्था आहे का भारतामध्ये? काय जगामध्ये नाही मित्रांनो. मी गेले 25 वर्ष झालं काम करतो. कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी जिम्मेदार आहे मित्रांनो. काळजी करू नका. आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हे प्लॅन लगेच घ्या, उशीर करू नका. कारण पुढच्या क्षणाला हा प्लॅन मिळणार नाही. त्याचं कारण सांगतो 8% 10% व्याज देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही मित्रांनो. बघा ना, तुम्ही कम्पेअर करा आणि ते बी गॅरंटेड पेपरवर लिहून. त्यासाठी हा प्लॅन बंद होणार आहे आणि लाईफ टाईम गॅरंटी द्यायची. तुम्ही बँकेत जावा आणि विचारा 8% 10% व्याज आहे का सेव्हिंगला. आणि कुठलीही बँक आजसुद्धा FD 20 वर्ष 25 वर्षाची देते का? त्यांच्याकडे FD नाहीच, कारण एवढी लॉंग टर्म गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. मग ते उलटं तुम्हाला सांगतात की 2-2 वर्षाला तेच पैसे परत रिन्यू करा म्हणतात. का? कारण त्यांच्याकडे प्लॅनच नाही. आपण 100 वर्ष 150 वर्ष पैसे द्यायचे प्लॅन देतो आपण. आज एवढी हिंमत कुणाकडेच होणार नाही. हे भारत सरकारची संस्था आहे. लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. फक्त 8 ते 10 दिवस राहिलेत मित्रांनो. लाईफ टाईम गॅरंटी कोणीच देणार नाही. खर्चाची गॅरंटी काय? खर्च नेहमी वाढत असतात, परंतु इन्कम वाढत नाही. त्यासाठी ही इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे. लाईफ टाईम पैसे मिळणार आहेत. उशीर करू नका. म्हणजे काय होईल? आपल्या मुलांचं खरं भविष्य उज्ज्वल होईल. आपण शाळा कॉलेज शिकवतो, मुलांना शिक्षण देतो, व्यवसाय टाकून देतो, परंतु तिथं प्रॉफिट होईल गॅरंटी नाही. तिथं सतत व्यवसाय चांगला चालेल गॅरंटी नाही. परंतु तिथं सगळी गॅरंटी आहे. गॅरंटेड प्रॉडक्ट आजच्या काळात घेणं गरजेचं आहे. शांतताने आपल्याला सुखी जीवन जगता येईल आणि आपल्याला चांगली झोप पण लागेल. आपल्याला पैसे पाहिजे त्यावेळेस आपल्याला पैसे वापरता येतील. लोन काढून 1 वर्षानंतर लोन मिळतं आणि ह्या लोनला EMI नसतो. जगाच्या पाठीवर कुठंच लोन नाही असं नो EMIचं. आणि ह्याला इंटरेस्ट पण कमी असतो. सिबिल खराब होत नाही पैसे नाही भरले तर. किती तर बेनिफिट आहेत. म्हणून लगेच फोन करा ना, हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.